आजची आणखी एक मोठी बातमी, विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे। विधान परिषदेसाठी शिवसेना भाजप सुद्धा उमेदवार देणार नाही अशी सूत्रांची माहिती आहे। विधान परिषदेची निवडणूक त्यामुळे बिनविरोध होण्याची शक्यता आहे। तर विधान परिषदेसाठी शिवसेना आणि भाजप उमेदवार देणार नसल्याची माहिती। विधान परिषदेची निवडणूक ही बिनविरोध होण्याची शक्यता। आताची मोठी बातमी राजकीय वर्तुळातून, शिवसेना आणि भाजप उमेदवार देणार नाहीत अशी माहिती। तर महाविकास आघाडीकडून अंबादास दानवे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। उद्धव ठाकरेंना उमेदवारी दिली असती तर आम्ही उमेदवार देणार नाही असं शिंदे आणि भाजपनेही म्हटलं होतं। मात्र आता अंबादास दानवे यांची उमेदवारी ठाकरेंकडून जाहीर करण्यात आली। त्यानंतर आता भाजप आणि शिंदेंची शिवसेना देखील उमेदवार देणार नाही। त्यामुळे विधान परिषदेची ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे। अधिक माहितीसाठी थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडे। कृष्णा, अखेर विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार? निखिल, आपण पाहतो की सकाळपासून ही विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार की निवडणूक होणार याची उत्सुकता लागलेली होती आणि आता दुपारी 3 वाजेपर्यंतची जी वेळ आहे ती आता काही पुढच्या मिनिटांमध्ये संपते आहे आणि जे फॉर्म भरण्याची प्रक्रिया होती ती सुद्धा संपत आलेली आहे आणि आतापर्यंत जे चित्र झालेलं होतं त्यानुसार ही निवडणूक जी आहे ती बिनविरोध होणार असं स्पष्ट होताना पाहायला मिळतं आहे। भाजपचे 5 उमेदवार आणि त्या म्हणजे एकूण विधान परिषद निवडणुकीसाठी 9 जणांचा जो काही कोटा होता तो वेगवेगळ्या पक्षाचा जर पाहिला तर भाजपचे 5 उमेदवार होते आणि शिवसेना शिंदे गटाचे 2 जे उमेदवार होते ते सुद्धा निश्चित करण्यात आले आणि त्यामध्ये बच्चू कडू आणि नीलम गोरे यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि राष्ट्रवादीकडून जिशान सिद्दीकी यांना उमेदवारी देण्यात आलेली होती, त्यांनी सुद्धा आपला अर्ज दाखल केलेला आहे आणि शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अंबादास दानवे हे महाविकास आघाडीकडून लढण्याची त्यांनी तयारी केलेली होती आणि ठाकरे गटाकडून त्यांचं नाव जाहीर झाल्यानंतर काँग्रेसनं आपला उमेदवार देण्याची तयारी दर्शवलेली होती। मात्र काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांची मनधरणी महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांनी केली आणि त्यानंतर काँग्रेसने देखील आपला उमेदवार न देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आता ही निवडणूक जी आहे ती आता बिनविरोध होणार हे स्पष्ट झालेलं आहे। काही अपक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता, मात्र ज्या आमदारांच्या सह्या या उमेदवारी अर्ज दाखल करताना लागतात त्याचा जो काही जी पूर्तता असते ती पूर्तता पूर्ण होऊ शकल्यामुळे त्यांचे उमेदवारी अर्ज कदाचित बाद होऊ शकतात आणि म्हणून आता 9 ज्या जागा आहेत त्या जागांसाठी 9च उमेदवार जे आहेत ते आता स्पष्ट होताना पाहायला मिळत आहेत। त्यामुळे विधान परिषदेची ही निवडणूक बिनविरोध होईल हे जवळपास स्पष्ट झालेलं आहे। जी पोटनिवडणूक होणार आहे त्या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून प्रज्ञा सातव यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि त्यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। आता आपण पाहिलं की सकाळपासून टप्प्याटप्प्याने या सगळ्या उमेदवारांनी आपले अर्ज जे आहेत ते दाखल केले, ज्यामध्ये भाजपकडून आपण पाहतो की सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे, प्रमोद जठार यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेले होते आणि राष्ट्रवादीकडून जिशान सिद्दीकी तर शिवसेना शिंदे गटाकडून बच्चू कडू आणि नीलम गोरे यांना उमेदवारी देण्यात आलेली होती आणि ठाकरे गटाकडून अंबादास दानवे यांचं नाव पुढे केलं आल्यानंतर महाविकास आघाडीकडून तेच नाव आता कायम ठेवण्यात आलेलं आहे। कारण काँग्रेसनं कालपासून जी काही भूमिका घेतलेली होती की आम्ही सुद्धा उमेदवार देऊ आणि त्यानंतर भाजपकडून सुद्धा उमेदवार दुसरा देण्याची तयारी दर्शवली जात होती, मात्र आता काँग्रेसनं माघार घेतल्यानंतर भाजपने सुद्धा आपला उमेदवार न देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे आता ही निवडणूक जी आहे ती पूर्णपणे बिनविरोध होताना पाहायला मिळते आहे। अर्धा तास शेवटचा शिल्लक आहे आणि या अर्ध्या तासामध्ये आता ज्या अपक्षाने अर्ज दाखल केलेले त्यांनी सुद्धा अर्ज कदाचित ते सुद्धा विड्रॉ करू शकतात किंवा त्यांचा जो काही आमदारांच्या सह्यांचा जो काही कोटा आहे किंवा जी पूर्तता करावी लागते ती पूर्ण होऊ शकत नसल्यामुळे त्यांचे अर्ज देखील बाद होऊ शकतात। मात्र आता विधान परिषदेच्या 9 जागांसाठी 9 उमेदवार हे जवळपास फिक्स झालेले आहेत आणि त्यानुसार ही विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार हे जवळपास आता स्पष्ट झालेलं आहे। नक्कीच कृष्णा, आपण बातमी पुन्हा एकदा पाहूयात। विधान परिषदेची निवडणूक ही बिनविरोध होण्याची शक्यता आहे। शिंदेची शिवसेना आणि भाजप अतिरिक्त कुठलाही जागाचा उमेदवार देणार नाही आणि त्यामुळे 9 जागांसाठी ही विधान परिषद निवडणूक आणि त्यामध्ये ही निवडणूक बिनविरोध होणार आहे। ठाकरेंकडनं म्हणजे महाविकास आघाडीकडनं अंबादास दानवे यांना उमेदवारी देण्यात आली, राष्ट्रवादीकडनं जिशान सिद्दीकी यांना, तर शिंदेच्या शिवसेनेकडून बच्चू कडू यांना आणि नीलम गोरे यांना उमेदवारी देण्यात आली। तर भाजपकडनं 5 उमेदवार आहेत, त्यामध्ये सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे आणि प्रमोद जठार। महायुतीकडे हे उमेदवार देऊन सुद्धा काही अतिरिक्त मतं राहत होती, मात्र त्यानंतर सुद्धा आता भाजप आणि शिंदेची शिवसेना कोणताही जादाचा उमेदवार देणार नाही, कारण अतिरिक्त मतं असली तरी काही फोडाफोडी करावी लागणार होती, मात्र आता तसं होणार नाही आणि विधान परिषदेची ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे। बरोबर आहे, कारण 3 वाजेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत होती आणि आता 9 जागा, त्याप्रमाणे 9 जणांनीच आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि त्यामुळेच विधान परिषदेची ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे।
विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता, यामध्ये शिवसेना आणि भाजप जादाचा उमेदवार देणार नाही, त्यामुळे विधान परिषदेची ही निवडणूक बिनविरोध होते.